निश्चितच एमआयएमच्या नगरसेवकांना काय अपेक्षा करणार. ज्या निदा खानला समर्थन देण्याचं काम, तिला सहारा देण्याचं काम ज्या मतीन पटेलने केलं, त्या मतीन पटेलच्या मुसक्या आवळून त्याला जेलमध्ये टाकायचं काम या सरकारनं केलं. जे अवैध धंदे इथे केले जातात आणि अवैध धंद्या करताना अवैध रूपाने तुम्ही जिथं राहतात ते तुमची प्रॉपर्टी सुद्धा ती मातीत भुसपाट करण्याचं काम हे सरकार करणार आणि त्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणावर कारवाईला लागलेलं आहे. निश्चितच ही तर एक झाकी आहे. अजून बरंच काही बाकी आहे. एमआयएमचे एक एक नगरसेवक हे जिहादी रूपाने काय काय करतात. लव्ह जिहाद, लँड जिहाद, बळजबरीने धर्मांतर, गोमांस तस्करी आणि नशा ही सर्व रूप यांची पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे सरकार सक्षम आहे. यांच्या मुसक्या आवळ्याला जे जे जिहादी डोके वर काढतील त्यांचं डोकं ठेचण्याचं काम हे सरकार करणार आहे. एकदम मुख्यमंत्री हे सक्षम असल्यामुळं निश्चितपणे यांच्या सगळ्या गोष्टी खऱ्या अर्थाने यांचं पांघरून फाटल्या गेलेलं आहे. यांची एक एक गोष्ट आता उघडी पडायला लागलेली आहे. हे सरकार असल्यामुळे उघडी पडायला लागली. त्यामुळे मागे यांनी माज केला होता, स्तंभ माजवला होता मागे आणि आता सरकार आलं. निश्चितपणे एकही बाब यांची लपवल्या जाणार नाही आणि आता सुरुवात झालेली आहे. बुलडोझर चालणार. मी सांगितलं ना, अवैध रूपाने अवैध धंदे करणाऱ्या, अवैध प्रॉपर्टीज बाळगणाऱ्याची सगळी प्रॉपर्टी माती मोल करून टाकून ती भुईसपाट करण्याचं काम हे सरकार करेल.